किचन टिप्स. भजी कुरकुरीत होण्यासाठी बेसन पिठात थोडे मकाचे पीठ टाका. पिकलेल्या केळ्यात थोडं दूध टाकून पेस्ट बनवा. नंतर ही पेस्ट चेहऱ्यावर 15 मिनिटं लावून ठेवा. नंतर पाण्याने धुवून टाका. यामुळे चेहरा एकदम मऊ आणि चमकदार होतो. शेपूच्या भाजीत लाल मिरची पावडर न टाकता त्यात मिरची, हिरवी मिरची कुटून घाला. यामुळे भाजीला खूपच छान चव येते आणि ज्यांना ही भाजी आवडत नाही ते सुद्धा ही भाजी आवडीने खातील. चकलीचे पीठ भिजवताना ते गरम पाण्यात भिजवा. यामुळे चकली छान खुसखुशीत बनते. चकली भाजणीसाठी जुना तांदूळ वापरावा किंवा रेशनचे तांदूळ वापरले तरी चकली एकदम मस्त होते. काळा मसाला घालून मसाला. वांग बनवताना त्यात तिळाची कूट घाला आणि वांग पाणी न टाकता शिजवा. यामुळे भाजीला खूपच छान चव येते. चकली मध्यम आचेवर तळून घ्यावी, कारण की कमी गॅसवर तळल्यावर चकली खूप तेलकट होते आणि जास्त गॅसवर तळल्यावर बाहेरून तळली जाते आणि मधून कच्ची राहते. कोणत्याही प्रकारच्या पराठ्याचे पीठ मळताना त्या पिठात कमी आंबट असलेले 1 ते 2 चमचा दही घाला. यामुळे पराठे एकदम खुसखुशीत होतात. चकलीच्या भाजणीत थोडे पोहे टाका. यामुळे चकली खुसखुशीत आणि चवीला पण छान बनते. फराळाचे पदार्थ बनवताना ते एका वाटीत मोजून किंवा वजनाप्रमाणे मोजून घ्या, म्हणजे कोणताही पदार्थ बिघडणार नाही. अनारसे बनवताना जुन्या तांदळाचा वापर करा. यामुळे अनारसे खूप छान बनतात. चकलीच्या भाजणीमध्ये थोडे पोहे टाका. यामुळे चकली खुसखुशीत आणि चवीला पण खूप छान लागते. अनारसे बनवताना जुन्या तांदळाचा वापर करा. यामुळे अनारसे खूप छान बनतात. खिचडी बनवताना त्यात थोडा सांबार मसाला टाका. यामुळे खिचडी खूपच छान आणि चविष्ट लागते.